श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, आयुष्य जगताना आपण अनेक भूमिका निभावत असतो. कुणासाठी कधी मुलगा, कुणासाठी वडील, कुणासाठी पती, कुणासाठी मित्र, तर कुणासाठी आधार. प्रत्येक नातं जपताना आपल्या स्वतःच्या मनात काय चाललंय याचा विचार मात्र अनेकदा मागं पडतो. चेहऱ्यावर हसू ठेवून आपण दिवस पुढे नेत असतो, पण मनाच्या आत काही आठवणी, काही प्रश्न, काही अपेक्षा आणि काही न सांगता आलेल्या भावना शांतपणे आपली सोबत करत असतात. श्रोतेहो, माणसाचं मनही किती विलक्षण असतं ना. एखादी जुनी आठवण अचानक डोळ्यात पाणी आणते. एखाद्या व्यक्तीची साधीशी आठवण चेहऱ्यावर हसू फुलवते, तर एखादा छोटासा प्रसंग संपूर्ण दिवसाचा मूड बदलून टाकतो. श्रोतेहो, बाहेरचं जग कितीही गोंगाटानं भरलेलं असलं तरी मनाला मात्र कधी कधी फक्त 2 क्षणांची शांतता हवी असते. श्रोतेहो, आपण आयुष्यभर काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत राहतो, पण या धावपळीत एक गोष्ट नकळत हरवते, जगण्याचा आनंद. उद्याची तयारी करत असताना आजचा दिवस निघून जातो. कुणाला समजून घेताना स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष होतं आणि सगळ्यांना सांभाळताना कधी कधी स्वतःचं मनच थकून जातं. पण श्रोतेहो, प्रत्येक वेळी आयुष्य बदलण्याची गरज नसते. कधी फक्त आपली नजर बदलली तरी पुरेसं असतं. काही प्रसंग तसेच राहतील. काही माणसं आपल्या अपेक्षेप्रमाणे वागणार नाहीत. काही गोष्टी आपल्या हाताबाहेर असतील, तरीही त्यांच्यामध्ये आपण स्वतःला कसं सावरतो हे आपल्या हातात असतं. मनाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे असं नाही. काही गोष्टी समजून घेण्यापेक्षा स्वीकारल्या की मन अधिक शांत होतं. म्हणून श्रोतेहो, कधी स्वतःला थोडी मोकळीक द्या. प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधू नका. प्रत्येक वागण्याचा हिशोब ठेवू नका आणि प्रत्येक नात्याची परीक्षा घेऊ नका. काही क्षण फक्त अनुभवण्यासाठी असतात. काही माणसं फक्त मनापासून जपण्यासाठी असतात आणि काही दिवस कोणताही मोठा अर्थ न शोधता निवांत जगण्यासाठी असतात. श्रोतेहो, आजूबाजूला पाहिलं तर आपल्या लक्षात येईल आपल्याकडे अजून खूप काही आहे. काही माणसं आहेत, काही स्वप्न आहेत, काही आठवणी आहेत, काही आशा आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा नव्यानं जगण्याची संधी अजूनही आहे. म्हणूनच श्रोतेहो, पुढचं काही विचार ऐकताना त्यांच्या स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना तुमच्या आयुष्याची तुलना करण्याचीही गरज नाही. फक्त मन शांत ठेवा. जे पटेल ते मनात ठेवा. जे न पटेल ते सहज जाऊ द्या. आणि कदाचित या विचारामधूनच एखादा शब्द तुमच्या मनाला स्पर्श करेल, एखादी जाणीव हळूच जागी होईल आणि एखादा क्षण तुम्हाला पुन्हा स्वतःकडे प्रेमानं पाहायला शिकवेल. कारण श्रोतेहो, कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या चमत्काराची गरज नसते. मनाला नव्यानं समजून घेणारा एक छोटासा विचारही पुरेसा असतो. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्याचा खरा हिशोब करताना किती लोकांनी आपल्याला ओळखलं, यापेक्षा किती लोकांना आपल्या असण्यामुळं बरं वाटलं हे महत्त्वाचं ठरेल. किती पैसा कमावला यापेक्षा त्या पैशातून किती आनंद निर्माण केला हे आठवेल. किती मोठं नाव झालं यापेक्षा आपल्या नावानं कोणाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं हे मनाला समाधान देईल. म्हणून जगताना फक्त स्वतःसाठी जगू नका. आपल्या अस्तित्वामुळं कोणाचं तरी आयुष्य थोडं सुंदर होईल असं जगणं निवडा. कधी स्वतःच्या आयुष्याकडं थोडं बाहेरून पहा. ज्या गोष्टी आज तुम्हाला छोट्या वाटतात त्यासाठी कधी काळी तुम्ही मनापासून प्रार्थना केली होती. ज्या घरात आज तुम्ही निवांत बसता त्याच्यासाठी कधीतरी स्वप्न पाहिलं होतं. म्हणून पुढचं मिळवण्याच्या नादात मागचं विसरू नका. कृतज्ञ मनाला आयुष्य कधीच पूर्णपणे रिकामं वाटत नाही. ज्याने तुमच्यासाठी कठीण काळात एक पाऊल पुढे टाकलं, त्यांना तुमच्या चांगल्या काळात 100 पावलं पुढे ठेवून जपा.
कारण आनंदाच्या दिवसात गर्दी करणारी माणसं अनेक असतात, पण अडचणीच्या काळात हात धरून उभं राहणारी माणसं फार कमी असतात. माणसाची खरी किंमत त्यानं दिलेल्या भेटीत नाही, तर त्यानं दिलेल्या आधारात असते. आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस मोठ्या उत्सवामध्येच येतात असं नाही. कधी एखाद्या संध्याकाळी घरच्यांसोबत केलेलं साधं जेवण, अचानक झालेलं मनापासूनचं हसू, जुन्या मित्राचा आलेला फोन किंवा खूप दिवसांनी मिळालेली शांत झोप, हे क्षणही आयुष्य समृद्ध करून जातात. आनंदाला मोठं कारण लागत नाही, आनंद ओळखणारं मन लागतं. आयुष्यात काही दरवाजे बंद झाले म्हणून त्यांच्या समोर उभं राहून रडत बसू नका. काही दरवाजे बंद होतात कारण पुढे जाण्यासाठी आपल्याला मागं वळणं थांबवावं लागतं. प्रत्येक बंद झालेली संधी ही शिक्षण असते. काही वेळा ती आयुष्याची दिशा बदलणारी खूण असते. पुढं कुठं जायचंय हे पाहण्यासाठी कधी कधी मागचं दार बंद झालेलं असावं लागतं. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला इतरांच्या नजरेतून पाहणं बंद कराल, त्या दिवशी मनाला एक वेगळं स्वातंत्र्य मिळेल. सुंदर दिसतो का? यशस्वी वाटतो का? लोक कौतुक करतात का? कुणाला आपण आवडतो का? या प्रश्नापेक्षा एक प्रश्न स्वतःला विचारा, मी माझ्या मनाच्या नजरेत योग्य आहे का? उत्तर हो असेल तर बाहेरच्या जगाच्या अनेक प्रश्नांची गरजच उरत नाही. काही नाती रक्ताची नसतात, पण मनाच्या अगदी जवळशी असतात. काही नाती रक्ताची असूनही मनापासून दूर असतात. नात्यांची खरी ओळख नावानं नाही, तर कठीण काळात कोण तुमच्या जवळ उभं राहतं यावर होते. म्हणून नात्यांची संख्या वाढवण्यापेक्षा मनापासून साथ देणारी काही माणसं जपा. कोणीतरी तुमच्यापेक्षा पुढं गेलं म्हणून तुमचा प्रवास कमी होत नाही. प्रत्येकाच्या आयुष्याला स्वतःची वेळ, स्वतःची परीक्षा आणि स्वतःचा वेग असतो. दुसऱ्याच्या यशाकडे पाहून स्वतःला अपयशी समजू नका. कदाचित तुमच्यासाठी उशीर होत असेल, पण तुमची वाट अजून संपलेली नाही. स्वतःच्या पावलांवर विश्वास ठेवा. जगण्याची एक गंमत आहे. ज्यावेळी आपल्याकडे वेळ असतो तेव्हा आपण पैशाच्या मागे धावतो, आणि ज्यावेळी पैसा असतो तेव्हा गेलेला वेळ परत मिळत नाही. म्हणून कमवा, प्रगती करा, मोठं स्वप्न पहा, पण त्याच वेळी आपल्या माणसांसाठी वेळ राखून ठेवा. कारण काही क्षण असे असतात जे कितीही पैसा खर्च केला तरी पुन्हा विकत घेता येत नाहीत. कधी कधी तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडून योग्य वागणुकीची अपेक्षा करत असता आणि मग वारंवार दुखावत असता. माणूस बदलावा म्हणून आयुष्य खर्च करण्यापेक्षा त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या हे बदलणं अधिक शहाणपणाचं असतं. प्रत्येकाकडून प्रेम, समजूत आणि आपलेपणा मिळेलच असं नाही, पण स्वतःला कुणाच्या वागण्यामुळं सतत दुखावून घेणंही आवश्यक नाही. माणूस थकतो तो कामामुळं कमी, आणि मनात सगळं एकट्यानं सांभाळल्यामुळं जास्त. म्हणून कधी मन भरून आलं तर आपल्या माणसांशी बोला. प्रत्येक वेळी उपाय मिळेलच असं नाही, पण कुणीतरी शांतपणे ऐकून घेणंही मनासाठी मोठा आधार असतो. मनात सगळं दाबून ठेवणं म्हणजे धैर्य नाही. स्वतःच्या भावनांना मोकळं होऊ देणंही जगण्याचाच एक भाग आहे. तुमच्या शांततेला प्रत्येक वेळी उत्तराची गरज नसते. काही प्रश्नांना उत्तर दिलं की वाद वाढतो, पण शांत राहिलं की सत्याला स्वतःची जागा मिळते. म्हणून प्रत्येक आरोपाला प्रतिउत्तर देऊ नका, आणि प्रत्येक गैरसमज दूर करण्याची जबाबदारी स्वतःवर घेऊ नका. तुमचं आयुष्य तुमच्या स्पष्टीकरणापेक्षा
तुमच्या कृतीने अधिक सुंदरपणे सांगितलं जाईल. आपण अनेकदा आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींची सवय करून घेतो आणि त्या साध्या वाटू लागतात. घरातली माणसं, रोजचा निवांत श्वास, 2 वेळचं जीवन, काम करण्याची ताकद आणि आपली वाट पाहणारं कुणीतरी, या गोष्टींची किंमत तेव्हा कळते जेव्हा त्यापैकी एखादी गोष्ट आयुष्यातून कमी होते. म्हणून जे आज आहे त्याची किंमत आजच ओळखा. ज्या गोष्टींसाठी तुम्ही रात्रंदिवस काळजी करता त्यापैकी कितीतरी गोष्टी कदाचित कधीच घडणार नाहीत, पण त्या घडण्याच्या भीतीनं आजचा आनंद नक्कीच हरवतो. म्हणून प्रत्येक शक्य संकटाची कल्पना करून स्वतःला त्रास देण्यापेक्षा संकट आलं तर त्याचा सामना करू असा स्वतःवर विश्वास ठेवा. मनाला भविष्याची भीती नव्हे तर स्वतःची ताकद आधार देते. काही लोकांना गमावल्यावर आपल्याला वाटतं की आयुष्य रिकामं झालं, पण काळ जसा जसा पुढे जातो तसं तसं कळतं की त्या रिकाम्या जागेत स्वतःला शोधण्याची संधी मिळाली होती. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात कायमचा असावा असं नसतं. काही जण आपल्याला सोबत देतात, काही धडा देतात आणि काही जण निघून जाऊन आपल्याला स्वतःची किंमत शिकवून जातात.